नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील विषय विज्ञान शिकणार आहोत. एका नवीन भागाला आपण पाठाला सुरुवात करणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे मुलांनो सजीव सृष्टी, अनुकलन व वर्गीकरण आपण शिकणार आहोत. तर नेमकं या पाठामध्ये काय आहे, सजीव सृष्टी, अनुकलन व वर्गीकरण म्हणजे काय आहे की आपण प्रस्तावनाच्या माध्यमातून तर पाहणारच आहोत. इथे दिले आहे बघा, सजीव सृष्टी म्हणजे जे सर्व सजीव आहेत पृथ्वीवरती राहणारे, त्याला आपण काय म्हणणार, जे सजीव म्हणजे आपण शिकलो आहोत सजीव निर्जीव म्हणजे काय, ते सर्व सजीव की ज्यांना काय आहे की जे पाहू शकतात, पाहू शकतात, हलू शकतात, इकडे तिकडे जाऊ शकतात, ज्यांना अन्नाची गरज आहे, ते खाऊ शकतात, सर्व सजीवच आहे. अनुकूलन व वर्गीकरण म्हणजे काय की अनुकूलन आणि वर्गीकरण हा पण एक नवीन टॉपिक या भागामध्ये शिकणार आहोत. अनुकूलन म्हणजे काय, जे सजीवांचे जे सर्व सजीवांचे जे रचनेनुसार म्हणजे शरीराच्या रचनेमध्ये असणारे जे सजीव आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांच्या शरीर रचना, त्यांच्या राहणीमानात, त्यांच्या परिस्थितीनुसार म्हणजेच अन्न, हवा, पाणी, निवारा यामध्ये बदल होत असतात, ज्यामुळे ते त्या वातावरणाशी जुळवून घेतात. त्याला काय बोलणार आहोत, अनुकूलन असे बोलणार आहोत. हे आपण पाहिलेलं आहे. अनुकूलनाची व्याख्या मी तुम्हाला सांगितली आहे की जे सर्व सजीव आहेत, सजीवांच्या शरीर रचनेत व त्यांच्या राहणीमानात परिस्थितीनुसार, म्हणजे कोणती परिस्थिती आहे, अन्न, हवा, पाणी आणि निवारा, की यामध्ये सतत बदल होत असतात आणि ज्यामुळे ते त्या वातावरणाशी काय करतात, समाविष्ट करून घेतात किंवा ते जुळवून घेतात, त्याला आपण अनुकूलन बोलणार आहोत. आणि वर्गीकरणाचा अर्थ काय आहे की डिवायडेशन आहे, की प्रत्येक प्राण्यांचं कसं आहे वर्गीकरण केलं, की प्रत्येक प्राण्याची गरज ही सारखी आहे का, प्रत्येक प्राण्याचं शरीर हे सारखं आहे का, तर नाही, ते त्याच्यामध्ये हा फरक केला आहे. त्याच्यामुळे म्हणूनच आपण त्याला काय केलं आहोत, डिवायडेशन केलेलं आहे. आणि म्हणून हेच आपण प्रस्तावनाच्या माध्यमातून पाहणार आहोत की प्रत्येकाचं जे अनुकूलन आहे प्रत्येक प्राण्याचं, मग ते हिमप्रदेशामध्ये असेल, जंगलामध्ये असेल, त्याप्रमाणे गवताळ प्रदेशामध्ये असेल, त्याचप्रमाणे मुलांना की पाण्यामधलं असेल, त्या हवेत उडणारे जे पक्षी आहेत त्यांच्यामधलं, की हर एक प्राण्यामध्ये असलेलं जे अनुकूलन आहे ते कोणत्या पद्धतीचं आहे हे आज आपण चित्राच्या माध्यमातून देखील पाहणार आहोत. बघा, आता जसं यांनी सांगितलं आहे की या पाठात आपण सजीवामध्ये अनुकूलन जे कसे होते, का होते, याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. की अनुकूलनाची का बरं गरज आहे, कसे होते आणि का होते, याचं कारण काय आहे, की प्रत्येक प्राण्यामध्ये होणारी जी अनुकूलता आहे ती कशामुळे होत आहे. त्याचप्रमाणे शिकणार तर आहोतच. वनस्पतीमधील अनुकूलता, जलीय वनस्पतीमधील अनुकूलन म्हणजे बघा, वनस्पतीमधील अनुकूलता व जलीय वनस्पती म्हणजे जे जमिनीवरचं जे वनस्पती आहे आणि पाण्यामधली वनस्पती आहे त्यांचं अनुकूलन कसं होणार आहे. हिमप्रदेशातील, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की हिमप्रदेशातील अनुकूलन, जंगल प्रदेशातील की जंगलामध्ये असणारे जे प्राणी आहेत त्यांचं अनुकूलन, गवताळ प्रदेशामध्ये जे प्राणी राहतात त्यांचं अनुकूलन, वनस्पतीमध्ये अनुकूलन, तसेच अन्नग्रहणासाठी झालेले अनुकूलन म्हणजे अन्नग्रहणासाठी म्हणजे अन्नाची शोध करण्यासाठी देखील झालेलं जे अनुकूलन आहे ते कशा प्रकारे होत आहे ते देखील आपण पाहणार आहोत. प्राण्यांमधील अनुकूलन, की हर एक जो प्राणी आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारचं अनुकूलन होते, ते कशा प्रकारे जुळवून घेत आहेत. जंगल व गवताळ प्रदेश, जसं मी आत्ता सांगितलं, जंगलामधील, गवताळमधील, वाळवंटी प्रदेशामध्ये, हिमप्रदेश जसे त्या ठिकाणी सतत बर्फ पडत असतो, मग त्या भागाला आपण काय बोलत आहोत, हिमप्रदेश बोलणार आहोत. हवेत संचार करणारे म्हणजे कोण, की जे आकाशामध्ये मुक्तपणे संचार करणारे हर एक प्रकारचे जे सर्व पक्षी आहेत त्यांचं देखील अनुकरण करणार आहोत. त्याचप्रमाणे सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकरण, की पृथ्वीवर जे जमिनीवरती जे सरपटणारे जे सर्व हर एक प्रकारचे जे प्राणी आहेत, आपण ते बोलू शकतो, त्याच्यामध्ये साप आहे, गांडूळ आहे, की अशा अनेक प्रकारचे जे सरपटणारे जे सर्व प्राणी आहेत त्यांच्यामध्ये अनुकूलन कसे आहे ते बघणार आहोत. अन्नग्रहणासाठी झालेले व परिसर साधर्म्यासाठी झालेले अनुकूलन, की अन्नग्रहण कोणत्या पद्धतीने करत आहेत आणि ते साधर्म्य कसं होत आहे ते देखील पाहणार आहोत. तर अशा प्रकारे सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते, की जे हर एक जो सजीव आहे त्याचं क्लासिफिकेशन कसं होत आहे, की कशा गोष्टी मार्फत ते क्लासिफिकेशन होत आहे, त्यांची कोणती कारणं आहेत, ती क्लासिफिकेशन होण्याच्या मागे, ती वर्गीकरण होण्याच्या मागे कशा प्रकारे कारणं आहेत ते देखील आता आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. चला तर आपण मुलांना पाठाला सुरुवात करूया. आपल्या पाठाचं स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे, म्हणजे एक्सप्लेनेशन आहे, ते आपण बघणार आहोत की कशा प्रकारे हे एक्सप्लेनेशन आहे. बघा, आता इथे तुम्हाला हे काय दिसत आहे, पृथ्वी दिसत आहे. त्याने काय सांगितलं आहे, पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती व प्राणी आढळतात का, की आपण हर एक आपली ही पृथ्वी आहे, पृथ्वीवर हर एक प्रकारची जी सजीव सृष्टी आहे आणि त्या सजीव सृष्टीमध्ये साहजिकच आहे काय आहे, की मनुष्य हा देखील काय आहे, एक प्राणी आहे आणि त्याच्यामध्ये देखील म्हणून त्यांनी झाले पृथ्वीवरती. जसं आपण बघा मुलांना शिकलो आहोत आता 6वीच्या विषयामध्ये, की जे आपण सूर्य आहे आणि सूर्याभोवती 8 ग्रह बोलतात, त्या 8 ग्रहापैकी
पृथ्वी ही तिसऱ्या स्थानावरती आहे आणि पृथ्वीशिवाय सजीव सृष्टी ही कुठेही आढळत नाही. हे देखील आपण अभ्यास शिकलो आहोत, बरोबर. म्हणजेच आपला जो अभ्यास आहे तो पुढच्या अभ्यासाशी किंवा पुढच्या इतिहाशी हा संबंधित असतो आणि म्हणून जो मागचा अभ्यास केला आहे त्याचाच बेस हा उचलून आपण पुढच्या अभ्यासामध्ये केला जातो. आणि म्हणून बघा इथे सुरुवातीलाच वाक्य काय आलं आहे, पृथ्वीवरती. बघा पृथ्वीवर, बघा इथे काय दिलं, पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती प्राणी आढळतात. मग पृथ्वीवरती काय आहे, हर एक प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आढळतात. म्हणजे प्राणी म्हणजे कोणते, मग त्याच्यामध्ये मनुष्य प्राणी आहे आणि त्याच्यामध्ये अनेक जे 4 पायावर चालणारे प्राणी आहेत, 2 पायावर चालणारे जे पक्षी आहेत, हे सर्व प्रकार त्याच्या मोडले जातात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं ना की पृथ्वीवर, कारण आपण बघितलंय की पृथ्वीशिवाय दुसऱ्या ग्रहावर सजीव सृष्टी नाही. मग ते मंगळ असेल, बुध असेल, गुरु असेल, शुक्र असेल, शरीर असेल, युरेनस, नेपच्यून या कोणत्याही ग्रहावरती सजीव सृष्टी नाही आहे, फक्त पृथ्वीवरती सजीव सृष्टी आहे. याचा आपण मुलांनो अभ्यास केलेला आहे, बरोबर. त्याचप्रमाणे मुलांना बघा पहिलं की वनस्पती आणि प्राणी. वनस्पती म्हणजे जे हर एक प्रकारच्या वनस्पती, झाडं, झुडपे, जे खुरपे आहेत, जे वेली आहेत, या सर्वांना आपण वनस्पती बोललेले आहे. तर त्या काय करतात, राहतात, म्हणजेच त्यांना अन्नाची गरज आहे. काही वनस्पती पाण्यात तर काही वाळवंटी प्रदेशामध्ये राहतात. मग आता प्रत्येक वनस्पतीचं राहण्याचं जे ठिकाण आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी आहे. ज्याप्रमाणे त्याचा प्रदेश असेल, ज्याप्रमाणे त्याचं हवामान आहे, त्याप्रमाणे ती वनस्पती काय करत असतात, राहत असतात. म्हणजेच उदाहरणार्थ त्यांनी सांगितले काही वनस्पती पाण्यात राहतात. मग पाण्यात राहणाऱ्या वनस्पतीचं आपण पाहू शकतो की जलपर्णी आहे, बरोबर, जे कमळ आहे पाण्यात आहे. मग प्रत्येकाच्या प्रदेशानुसार आणि हवामानानुसार तिथली जी परिस्थिती आहे की तिथलं जे प्राणी आहेत, तिथल्या वनस्पती आहेत, त्या काय करत असतात, उगम पावत असतात. म्हणजे त्या ठिकाणी त्या हवामानानुसार त्या ज्या वनस्पती आहेत, प्राणी आहेत, तिथे ती वाढ त्यांची होत राहते. पण काही वाळवंटी प्रदेशात असतात. वाळवंटी प्रदेशामध्ये जसं कॅक्टस आहे, निवडुंग आहे, हे वाळवंटी प्रदेशामध्ये जिथे पाण्याची कमतरता कमी आहे. मग अशा ठिकाणी जे वनस्पती आहेत त्या तग धरून राहू शकतात. बर्फाळ प्रदेशात काही आढळतात. आणि अशा अनेक जे त्यांनी नावं घेतली आहेत. बघा काही वनस्पती पाण्यात राहतात, तर काही वनस्पती वाळवंटी प्रदेशात, जिथे पाणी जास्त आहे इथे वाळवंट आहे, वाळवंटीच्या ठिकाणी पाणी कमी आहे, तर काही बर्फाळ प्रदेशात. आता जिथे 24 तास बर्फ पडतोय म्हणून त्याला आपण काय बोलत आहोत, बर्फाळ प्रदेश असे बोलत आहोत. बर्फाळ प्रदेशामध्ये देखील काय करत आहेत, तिथे वनस्पती येत राहे. आता हे जे आहे जंगलाचं चित्र आहे आणि त्यांनी काय घेतलं आहे, त्यांनी तसं सुरुवातीला सांगितलं आहे पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आढळतात, हे त्यांनी सांगितलेलंच आहे. आणि म्हणून ते सगळं प्राणी आणि वनस्पती इथे आपल्याला एकसाथ दिसत आहे की ह्या ज्या वनस्पती आहेत आणि हे जे प्राणी आहेत हे आपल्याला काय दिसत आहेत, एकसाथ जाताना दिसत आहेत. आणि आपण सर्व एकत्र इथे पृथ्वीवर राहत असतो. बघा अशा प्रकारचे वाळवंटामध्ये हे कॅक्टस प्रकारचं झाड येत आहे आणि अशा प्रकारचे जे सजीव आहे, जे सरपटणारे जे प्राणी आहे, अशा प्रकारे बघा तिथे ते येत आहे. हा जो बर्फाळ प्रदेशामध्ये देखील आहे. आता बघा इथे काही अतिसूक्ष्म तर काही प्रचंड मोठ्या असतात की ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या वनस्पती कशा स्वरूपाच्या असतात, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं स्वरूप मुलांनो काही त्या अतिसूक्ष्म असतात. अतिसूक्ष्म म्हणजे ते पाहण्यासाठी देखील आपल्याला सूक्ष्मदर्शकाची कदाचित गरज की अति निरखूर पाहिल्यावर आपल्याला कळते की अरे ही वनस्पती आहे. तर काही प्रचंड मोठ्या प्रमाणात असतात, म्हणजे काही अशा अवाढव्य असतात की जे आपल्याला दुरून पण दिसू शकतात आणि म्हणून ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपण पाहू शकतो की अरे आता मोठ्या प्रमाणामध्ये इथे आहे. तर अशा बघा इथे मोठ्या प्रमाणामध्ये मला इथे दिसत आहे. प्राण्यांच्या बाबतीत काही एकपेशीय, आता काही जे प्राणी आहेत ते एकपेशीय आहे. आता इयत्ता 5वीच्या विज्ञान विषयामध्ये देखील आपण शिकले आहोत. जे एकपेशीय म्हणजे काय आणि बहुपेशीय म्हणजे एका पेशीपासून जे प्राणी बनले त्यांना एकपेशीय बोलतात आणि जे एकापेक्षा जास्त पेशीने प्राणी बनले त्यांना बहुपेशीय असे बोलले जाते. बघा तर मग अशा प्रकारे जे काही प्राणी आहेत ते देखील त्यांच्यामध्ये एकपेशीय आणि बहुपेशीय प्राण्यापासून ते बनलेले आहेत. बघा मग अशा प्रकारे काही अतिसूक्ष्म आहेत ते काही मोठ्या प्रमाणात दिसतात, म्हणजे आपल्याला ते लगेच लांबून देखील दिसतात मोठ्या प्रमाणात. म्हणजे जे एखादं जर मोठं उंच झाड असेल, उदाहरणार्थ वडाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे, बरोबर आहे, ते आपल्याला लांबून देखील दिसतं. तसे सूचीपर्णी वृक्ष आहेत ते बघा खूप मोठे आणि टोकदार असतात. जसं देवदारूचं जे झाड आहे ते खूप मोठं आहे, बावळीचं झाड आहे ते कसं आहे ते उंच आहे, म्हणजे ते झाडं आपल्याला लगेच दिसतात, ती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. अशा प्रकारची जी झाडाची जी उंची आहे ती देखील कमी जास्त प्रमाणात आहे. मग काही जे जीव आहे ते एकपेशीपासून बनले, तर काही बहुपेशीय म्हणजे मल्टीस्केलेरियर्स म्हणजे भूचर आहेत, म्हणजे
टेरेस्ट्रियल व जलचर म्हणजे ॲक्वाटिक आहे, उभयचर म्हणजे ॲम्बिव्हियस आहे. म्हणूनच म्हणून त्यांनी सांगितलं आहे की काही जे प्राणी आहेत जे एकपेशी आहे, जे एका पेशीपासून बनले, ते बहुपेशी आहेत म्हणजे ते दोन पेशीपासून बनले. काही भूचर आहेत म्हणजे काही जमिनीवर राहणारे प्राणी आहेत. मग जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांमध्ये सर्वात प्रथम कोण आहे? मानव आहे म्हणजे मनुष्य आहे. बरोबर आहे. मग हर एक प्रकारचे जे प्राणी आहेत कोणते आहेत? जे कुत्रा आहे, मांजर आहे, हे सगळे हिंस्त्र प्राणी आहेत किंवा आपण बोलू शकतो डॉमेस्टिक ॲनिमल, वाईल्ड ॲनिमल, हे सगळे येतात. जलचर प्राण्यामध्ये सगळे कोण येत आहेत? की जे मासे आहेत, की हर एक प्रकारचे जे मासे. मग त्याच्यामध्ये बेडकाचा देखील समावेश होतो. मग बेडूक हा पाण्यामध्ये देखील राहतो आणि तो जमिनीवर देखील राहतो. मग उभयचर प्राणी बघा, अशा प्रकारे जे सर्व प्राणी आहेत ते आपण इथे पाहू शकतो. इथे तुम्हाला बेडूक दिसत आहे, पाल दिसत आहे, ही पाल दिसत आहे, जमिनीवर राहत आहे, हा गांडूळ आहे. तर हे सगळे सर्व प्रकारचे प्राणी आपण जसं बोलतो एकपेशीय, बहुपेशीय, जलचर, उभयचर, त्याचप्रमाणे उभयचर, हे सर्व जे प्राणी आहेत ते कसे आहेत? ते दोन्ही ठिकाणी राहू शकतात, म्हणजे पाण्यात पण आणि जमिनीवरती पण. तर असे सर्व प्राणी देखील आपल्या पृथ्वीवरती आपल्याला आढळत असतं. पृष्ठवंशी, अपृष्ठवंशी म्हणजे ज्यांना पाठीचा कणा आहे, ज्यांना पाठीचा कणा नाही आहे, जे सरपटणारे आहे, जे सरपटच चालतात म्हणजेच रॅप्टिलियन, असे विविध आढळतात. ही विविधता अनुकूलनानुसार स्पष्ट करता येते. अनुकूलनता म्हणजे जसं मीच मला सांगितलं की सजीवांच्या शरीर रचनेनुसार किंवा त्यांच्या वेशभूषानुसार किंवा त्यांचं ज्याप्रमाणे त्यांचं जे शरीर आहे त्यांच्या ज्या परिस्थितीमध्ये ते जुळवून घेण्याचं जे काम करत असतात म्हणजेच ते काय आहे? अनुकूलता आहे. सजीवांच्या शरीर रचनेनुसार किंवा त्यांच्या वेशभूषेमध्ये की त्याची जी रचना आहे ती कशी रचना आहे की ज्याप्रमाणे त्यांचं शरीर त्या वातावरणाशी जुळवून घेणारं असेल त्याप्रमाणे तिथे ते सर्वाईव्ह करत असतात. जर थंड ठिकाणी जर ते राहिले असेल तर त्याप्रमाणे त्यांच्या शरीराची जी कातडी आहे त्याप्रमाणे त्यांचं हवामान त्यांना काय होत आहे? सूट करत आहे. मग अशा प्रकारे म्हणून त्यांनी सांगितलं आहे की अशा सर्व ही विविधता अनुकूलनुसार स्पष्ट कर. अनुकूलनुसार या सगळ्या गोष्टी काय होत आहे? स्पष्ट होत आहे. म्हणजे जे सर्व प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या अनुकूलनुसार आपण काय करणार आहोत? आता ते स्पष्ट करण्याचं आपण बघ इथे काम करणार आहोत. तर अशाप्रमाणे त्यांनी अनुकूलनुसार काय, आता ही त्याची व्याख्या देखील आपल्याला इथे त्यांच्या भाषेमध्ये बघा ते त्यांनी दिलेली आहे. जसं टॉर्टॉइज आहे, पाल आहे, साप आहे, सरडा आहे, हे सगळे कसे आहेत त्याची आपण अनुकूलनुसार आपण स्पष्ट करणार आहोत की त्याचा आपण एक प्रकारे क्रमानुसार अभ्यास करण्यास घेणार आहोत. अनुकूलन म्हणजे त्यांनी दिलेले ॲडॅप्शन्स म्हणजे काय व्याख्या. अनुकूलनचे इंग्लिशमध्ये आपण काय बोलणार आहोत? ॲडॅप्शन बोलणार आहोत. ॲडॅप्शनची व्याख्या काय म्हणजे डेफिनेशन काय आहे बघा. आता आपण पाहिलं जशी मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितली होती. आता यांनी दाखवा इथे काय दिले आहे? प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो, जो प्रत्येक हर एक जो सजीव आहे ज्या परिसरात व वातावरणात, जसं आपण हर एक जो मनुष्य आहे ज्या परिसरात राहतो, ज्या वातावरणात राहतो, म्हणजे परिसरात राहतो म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा जो बॅकग्राऊंड आहे तो कोणत्या ठिकाणचा आहे, तो चांगला आहे, वाईट आहे, हे आपल्या सर्वांना माहिती की आपण कोणत्या ठिकाणी राहतो. म्हणून त्यांनी सांगितलं इथे परिसरात दिला आहे की परिसर हा खूप महत्त्वाचा घटक आहे एका प्रत्येक बालकासाठी, घटकासाठी, की कोणत्या आपण परिसरात राहत आहोत आणि त्या वातावरण की ते वातावरण कसं आहे त्या राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवामध्ये म्हणजे परिसरामध्ये जो सजीव आहे त्या परिसरामध्ये आणि त्या वातावरणामध्ये जुळवून घेण्याच्या दिशेने शरीराच्या अवयवामध्ये त्यामध्ये काय होत असतात? बदल होत असतात. आणि म्हणून शरीराच्या अवयवामध्ये बॉडी पार्ट्स जे ज्या शरीरामध्ये जे बॉडी पार्ट असतात त्याप्रमाणे तिथे ते बॉडी पार्ट ॲडजस्ट केलेले असतात. ही काय आहे? शरीराची अनुकूलनाची व्याख्या आपण बघत आहोत की बघा प्रत्येक सजीव जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुसार घडून आलेल्या बदलालाच अनुकूलन असे म्हणतात. मग हर एक जो सजीव आहे तो जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये की ती त्याची जीवन जगण्याची पद्धत कशी आहे त्याच्या कालानुसार पण घडून आलेल्या बदलाला म्हणजेच काय? अन्न, हवा, पाणी आणि निवारा याच्यामध्ये जो बदल घडत असतो त्यामुळे त्या परिस्थितीची ते जुळवून घेण्याचं जे काम करतात त्याला आपण काय म्हणत आहोत? अनुकूलन असे म्हणत आहोत. आणि म्हणून आपण त्याला तिथे काय म्हणणार? ही काय झाली आहे? व्याख्या झाली आहे, डेफिनेशन झाली. मग आपण जर उदाहरण द्यायचं ठरलं मग कोणतं उदाहरण देणार की ज्याप्रमाणे बघा आतापर्यंत जो उंट आहे तो कुठे राहतो? तो वाळवंटामध्ये राहतो. मग वाळवंटात राहिल्यामुळे त्या उष्ण वाळवंटामध्ये तो काय करत आहे? स्वतःला त्या वातावरणाशी जुळून घेण्याचं काम करत आहे. बरोबर. तर त्याचप्रमाणे जसं आपण जर पाहिलं की जो मासा आहे तो काय करत आहे? तो पाण्यात राहत आहे आणि पाण्यात राहिल्यामुळे तो पाण्यामध्ये श्वसन हा व्यवस्थित घेऊ शकतो. म्हणजे हे काय? त्याची अनुकूलता आहे. मग अशाच प्रकारचं मुलांना हे दोन उदाहरणं मी तुम्हाला इथे
सांगितलेली आहेत. आता आपण त्याची व्याख्या देखील पाहिली आहेत आणि या व्याख्यानुसार त्याला मिळते जुळते जे 2 उदाहरणं आहेत ते देखील मी तुम्हाला त्याच्यानुसार सांगितलेले आहेत. त्या अनुकूलनची व्याख्या संपलेली आहे. आता आपण पाहणार आहोत वनस्पतीमधील अनुकूलन म्हणजे ॲडॉप्शन इन प्लांट्स, जे सर्व प्रकारचे वनस्पती आहे मग त्याच्यामध्ये कशा प्रकारचं अनुकूलन केलेलं आहे ते देखील आता बघा आपण इथे पाहणार आहोत. चित्राच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. बघा आता त्यांनी तुम्हाला काय सांगितलंय, निरीक्षण. म्हणजे तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. काय करायचं आहे, तुमच्या परिसरातील विविध वनस्पतीचे निरीक्षण करा. म्हणजे तुमच्या अवतीभोवती तुमच्या परिसरामध्ये जी हर एक प्रकारची जी झाडं लावली गेलेली आहेत, म्हणजे तुम्ही रस्त्याच्या कडेने जेव्हा जाता किंवा तुम्ही बागेमध्ये जेव्हा जाता किंवा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जेव्हा एखाद्या ठिकाणी व्हिजिटला जाता तर तुम्हाला निरीक्षण करायचं आहे की ही वनस्पती कोणती आहे, कशी आहे, तिची वाढ कशी होते आहे. विविध वनस्पतीचे आपल्याला निरीक्षण करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला बघायचं आहे की अगोदर सर्वात प्रथम ही वनस्पती कोणती आहे ही तुम्हाला ओळखायची आहे. त्या वनस्पतीचं वैशिष्ट्य काय आहे हे तुम्हाला बघायचं आहे. मग त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला काय करायचं आहे. बघा अशी हर एक ठिकाणची जी वनस्पती आपल्याला रस्त्यावर जाताना दिसत असते, हर एक बघा ही वनस्पती कशा प्रकारे दिसते. उदाहरणार्थ आता त्यांनी दिलेलं आहे कमळ आहे. म्हणजे काय, कमळ ही काय एक वनस्पती आहे. कमळ सर्वांना माहिती आहे. कमळ काय आहे, एक फूल आहे. ते कुठे येतं, पाण्यामध्ये जिथं बघा अशा प्रकारे एक कमळ आहे. ते गुलाबी रंगाचं असतं, पिंकमध्ये असतं. आणि त्याचं तुम्हाला बघा त्यांनी इथं उदाहरण दिलं आहे की त्यांनी सांगितलं की एक जस्ट एक्झाम्पल दिलं आहे. मग ते कसं आहे, मग आता समजा तुम्ही उदाहरण घेतलं की नाही आता एक कमळ आहे तर आपण कोणतंही फूल घेऊ शकतो. आपण रोज घेऊ शकतो, आपण रोजमेरी घेऊ शकतो, जास्वंद, चाफा, जाई, चमेली, कोणतंही आपण एखादं वनस्पती घेऊ शकतो. मग त्यांनी तुम्हाला इथे कमळाचं उदाहरण दिलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे मग कमळ आहे ही तुम्ही वनस्पती ओळखली, कोणती आहे, कमळ आहे. मग कमळ काय करते, ती पाण्यात वाढते. पाण्यात वाढते ना, की आपण त्याचं जे रोप आहे ते कुठे वाढतं, पाण्यात वाढतं. मग त्याची जी मुळं आहेत ती कशी आहेत, म्हणजे जे कमळ आहे त्या कमळाचं जे मूळ कुठे असणार आहे, त्याच्या देठाला असणार ना खाली. मग ते मूळ कसं आहे, तंतुमय आहे. तंतुमयचा अर्थ काय आहे की जे आपले डोक्याचे केस आहेत त्याप्रमाणे अगदी बारीक आहेत, तंतुमय असणार. म्हणजे काय की ते आपल्या डोळ्यांना सहज दिसणार असं नाही, की ते अगदी केसाप्रमाणे बारीक असणार, त्याला तंतुमय असतात. त्याची पाने, आता बघा त्यांनी पानाकडे आली, त्याची पाने कशी आहेत, गोलाकार आहेत की नाही. आणि ती पसरट आहेत, गोल असून ती कशी आहेत, पसरट आहेत. ती आखूड आहेत का, लगेच अशी ती अशी छोटी आहेत का, ती बुटकी आहेत का, तर नाही, ती कशी आहेत, पसरट आहेत. गोल असून त्याला जो आकार आहे तो कसा आहे, पसरट आहे. बघा आता तो आकार आहे तो बघा कसा दिसत आहे, पसरट पण आहे ना. आणि गोल आकार दिलेला आहे आणि त्याची जी पानं कशी दिसत आहेत, थोडीशी पसरट आकारामध्ये दिसत आहेत की नाही. बघा इथे दिसतंय की नाही. आणि मोठी व मेनसट आहेत. मोठी आहे म्हणजे ती पाण्याचं जो लेंथ आहे ती कशी आहे, मोठी पण आहेत आणि मेनसट आहेत. मेनसट म्हणजे काय की त्याच्यावरती एक प्रकारे आपण बोलू शकतो वॅक्स लावलेलं आहे. वॅक्स म्हणजे काय, मेन आहे की त्याच्यावर पाणी टाकलं का ते पाणी घरंगळून जातं. तसं आळूचं जे पान आहे त्या आळूच्या पानाला देखील बघा आपण पाणी टाकलं तर त्याच्यावर ते पाणी राहतं का, ते ओलं होतं का, तर नाही, त्याच्यावरून पाणी काय होतं, घसरून जातं. म्हणजे ते पान कसं आहे, मेनसट आहे. म्हणजे त्याच्यावर काय आहे, वॅक्स आहे म्हणून असं बोल असं. आणि म्हणून तिथे काय दिलेलं बघा, ते त्याची जी थर मोठी व मेनसट थराची असतात. जे थर आहे, जो लेअर आहे, थरचा अर्थ काय, लेअर. खोडे व जाडसर व पोकळ असतात. आणि त्याचं जे खोड आहे, जे आपण त्याला पकडतो ज्या ठिकाणी, त्याचं जे खोडे कसे आहेत, जाडसर आहे. ते जाड दिसतं आणि ते पोकळ असतं. की आपण जर त्याला असं थोडंसं जरी आपण त्याला क्रश केलं तर ते काय होणार आहे, ते फुटून जाणार आहे. आणि म्हणून ते आतून पोकळ असतं, ते आतून भरीव नसतं, ते कसं आहे, पोकळ आहे. मग अशा प्रकारचं संपूर्णपणे आपल्याला काय करायचं आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे. जर तुम्ही कमळ घेतलं तर कमळाकडे नीट बघायचं आहे की बाबा हे कोणतं वनस्पती आहे, कमळ आहे. मग त्याचं ते कुठे असतं, ते कुठे वाढतं, त्याची वाढ कोणत्या ठिकाणी होते, तर ती पाण्यामध्ये होते. त्याची मुळं कशी आहेत, ती तंतुमय मुळं आहेत. त्याची जी पाने आहेत ती कशी आहेत, गोल आहेत, ती पसरट आहेत. आणि ती पसरट असल्यामुळे तिथे त्यांनी दिली ती पानं मोठी पण आहे आणि ती मेनसट आहेत. म्हणजे ती कशी आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर वॅक्स आहे. मेनसटचा अर्थ काय आहे, वॅक्स आहे. त्याची ती जी त्याचा थर आहे तो कसा जाडसर आहे. खोडे कसे जाडसर आणि पोकळ असतात, जे आपण हातात पकडले की काय होतात, थोडंसं क्रश होतात. तर अशा प्रकारे बघा त्यांनी इथे चित्रामध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगितलं की त्याच्यावर पाणी ठरवू शकत नाही, ते कसे आहेत, मेनसट आहे, ते पाणी पडून जात आहे. बघा हे जे खोड आहे ते खोड कसं आहे, जाडसर आहे आणि पोकळ आहे. आता त्यांनी दुसरं उदाहरण दिलं आहे. आता त्यांनी पहिलं उदाहरण कमळचं दिलेलं आहे. आता दुसरं उदाहरण आपण पाहणार आहोत, निवडुंग म्हणजे ही वनस्पती. ही निवडुंग वनस्पती कुठे असते, सहसा ती मुलांना ज्याप्रमाणे वाळवंट या
ठिकाणच्या भागामध्ये आढळते किंवा जी एखाद्या त्या ठिकाणी खूप जमीन ड्राय झालेली असेल त्या ठिकाणी ती वनस्पती आपल्याला आढळून येते. म्हणजे हिला लावण्यासाठी विशेष असं काही मेहनत एफर्ट्स घ्यावे लागत नाही. ती कुठेही उगवत असते. ती कशी काटेरी ही वनस्पती म्हणून ओळखली जाते आणि याचा देखील उपयोग मुलांना की जिथे याचा उपयोग देखील फार मोठ्या प्रमाणात केला जातो की जिथे जे गायी येऊ नये किंवा एखादे जनावर शेतामध्ये येऊ नये म्हणून की त्या ठिकाणी देखील ती अशी झाडं लावली जातात. खास करून की ज्या ठिकाणी कोणी आतमध्ये एंटर करू नये, कोणतं जनावर आतमध्ये एंटर करू नये ॲनिमल, त्यासाठी देखील याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. मग निवडून हे जे झाड आहे कदाचित तुम्ही हे पाहिलेलं नसेल, परंतु तुम्हाला जर चित्रामध्ये तुम्ही बघितलं सर्च केलं तर तुम्हाला हे निवडून हे झाड अशा प्रकारे दिसेल. जिथे बघा अशी किती मोठे 1.5 ते 2 इंचचे जिथे काय आहेत मुलांना जे काटे आहेत आणि हे काटे काय करत असतात आपल्याला जर आपल्याला टोचले तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात इजाही होऊ शकते. तर बघा अशा प्रकारे ही जी निवडुंग वनस्पती आहे ही वनस्पती कधी गावी गेला तर नक्की बघायचं आहे. आता त्याचं बघा वैशिष्ट्य तुम्हाला इथे आपल्याला सांगितलं आहे. वाळवंटी प्रदेशात ही आढळते. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की ही जी वनस्पती आहे ही प्रामुख्याने आपल्याला वाळवंटी भागात दिसते. म्हणजे साधारणतः कुठे की ज्या ठिकाणी खूप ऊन आहे, जिथे रेती आहे, म्हणजे कुठे आहे की आपण राजस्थान या ठिकाणी आपण पाहू शकतो की राजस्थानामध्ये वाळवंट आहे आणि वाळवंटाच्या ठिकाणी ही वनस्पती आपल्याला आढळते. म्हणजेच आपण त्याला कॅक्टस बोलू शकतो. बघा ही आता बघा त्याने मूळ वनस्पती ओळखली आहे कोणती आहे, निवडुंग आहे. मग त्याचं मूळ कसं आहे, खोल असतं. ज्याचे जे मूळ आहे ते जितकं तुम्हाला वर दिसते ते कसं आहे, खोल आहे. त्याची पानं कशी आहेत, जाड आहे. जसं मगाशी बघा तुम्हाला दाखवलं याची पानं कशी दिसत आहेत तुम्हाला, ही पानं बघा कशी आहेत, जाड आहेत. बरोबर. मांसळ आहेत, ती कशी आहेत, मांसळ आहेत. म्हणजे ती त्याच्यावरून हात फिरवला की ती काय होणार की अशी लांबट आहेत. मांसळ म्हणजे अशी लांबट आहेत. काटेरी आहेत. साहजिकच ते कसं आहे, काटेरी झाड आहे. खोड कसं आहे त्याचं, हिरवं आहे. हे कसं दिसतंय तुम्हाला, त्याचा कलर हिरवा दिसत आहे. ते हिरवे आणि जाड आहे, ते मेनसट आहे. आणि हे देखील जे वनस्पती आहे ही तुम्हाला कशी दिसत आहे, ही मेनसट दिसत आहे. आणि त्याच्यामुळे म्हणून यांनी सांगितलं आहे की ही देखील कशी आहे, त्याच्यावरून जरी पाणी पडलं तरी ते पाणी त्याच्यावर थांबत नाही, ते पाणी त्याच्यावर उतरून जात आहे. तर अशा प्रकारचं ही याची देखील काय केलं आहे, वर्णन केलं आहे, अनुकूलन याच्यामध्ये केलं आहे.